सेलच्या आत सुद्धा रिसेप्टर प्रेझेंट असतात. सो आपण बघितलं की काही हार्मोन जे आहेत ते सेल मेम्ब्रेन मधल्या रिसेप्टरना बाइंड होऊ शकतात, ते सेलच्या आत एंटर नाहीत करू शकत. कोणते हार्मोन नाहीत एंटर करू शकत? विच हार्मोन्स कॅनॉट एंटर दी सेल? लिपिड. ओके, दोज हार्मोन विच आर नॉट सोल्युबल इन लिपिड. तर जे हार्मोन लिपिड सोल्युबल नाही आहेत मग कशा आहेत ते? वॉटर सोल्युबल आहेत. पेप्टाइड असतील, पॉलीपेप्टाइड, प्रोटीन, हे जे हार्मोन आहेत कॅचेकोलामाइन, तर हे हार्मोन सेलच्या आत एंटर करू शकत नाहीत, मेम्ब्रेन रिसेप्टरना बाइंड होऊन त्यांची ॲक्शन दाखवतात. सो द मोड ऑफ ॲक्शन थ्रू इंट्रासेल्युलर रिसेप्टर. तर याच्यामध्ये मेनली स्टेरॉइड हार्मोन अँड थायरॉइड हार्मोन्स आर इन्क्लुडेड. थायरॉइड हार्मोन्स आर इन्क्लुडेड. स्टेरॉइड हार्मोन ज्यांचं केमिकल नेचर स्टेरॉइड आहे, तुम्हाला वेगवेगळे स्टेरॉइड हार्मोनचे नेम सांगितलेले जसं की प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन, तर ते जे आहेत ते स्टेरॉइड हार्मोन आहेत. आणि थायरॉइड हार्मोन, थायरॉइड ग्लँड जे हार्मोन सिक्रेट करते ते हार्मोन. तर हे जे हार्मोन आहेत हे लिपिड सोल्युबल असतात. दे कॅन पास थ्रू मेम्ब्रेन. हे हार्मोन सेलचं मेम्ब्रेन, फॉर एक्झाम्पल जर ही सेल असेल तर सेलचं मेम्ब्रेन क्रॉस करून हे हार्मोन सेलच्या आत एंटर करू शकतात, कारण मेम्ब्रेन लिपिडचं बनलेलं आहे. सो हे हार्मोन लिपिड सोल्युबल आहेत, त्यामुळे आतमध्ये एंटर करू शकतात. सगळ्यांचं लक्ष आहे का? मेमध्ये तुमची कन्फर्म एक्झाम आहे, बोर्ड एक्झाम. जास्त दिवस राहिलेले नाही आहेत, अजून भरपूर सिलेबस आहे. सो इथं सगळ्यांनी लक्ष द्या आणि समजून घ्या. ठीक आहे. सो हे हार्मोन जे आहेत ते मेम्ब्रेन क्रॉस करून आतमध्ये एंटर करतात. नेक्स्ट, दे बाइंड टू इंट्रासेल्युलर रिसेप्टर. इंट्रासेल्युलर रिसेप्टर, सो सेलच्या आतमध्ये जे रिसेप्टर आहेत, फॉर एक्झाम्पल हा एखादा रिसेप्टर आहे, तर या रिसेप्टरला हा हार्मोन बाइंड होईल. जेव्हा हार्मोन रिसेप्टरला बाइंड होतो तेव्हा काय म्हणायचं? ओके, जेव्हा हार्मोन रिसेप्टरला बाइंड होतो तेव्हा तयार होतो हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स. येस, हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स इज फॉर्म. हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स तयार झाल्यानंतर नेक्स्ट हा जो रिसेप्टर आहे इट बाइंड टू स्पेसिफिक रिजन और साइट ऑफ DNA. DNA वरचं स्पेसिफिक रिजन किंवा साईटला ते बाइंड होऊ शकतात. तुम्ही हे तुमच्या बायो 1 मध्ये काही लॅक्टोज युटिलायझेशनसाठी एक लॅकोपेरॉन आहे, झालाय तुमचा? हां, झालाय, तो शिकून झाले. मग लॅकोपेरॉनमध्ये काय किती साईट असतात तुम्ही बघितलंय? DNAचं स्ट्रक्चर स्टडी केलं असेल, त्याच्यामध्ये ऑपरेटर, रिप्रेसर, इंड्युसर अशा साईट असतात, बरोबर का? ओके. आणि तो लॅकोपेरॉनपासून जे काही पुढचे एन्झाईम तयार होणार आहेत, 3 एन्झाईम तयार होतात ना, परमिएज वगैरे, काय 3 एन्झाईम आहेत त्याच्यामध्ये. तर पुढचे 3 एन्झाईम कधी तयार होतात? जेव्हा त्या लॅकोपेरॉनच्या इंड्युसर साईडला लॅक्टोज आणि तो इंड्युसर बाइंड होतो तेव्हा ते पुढचं स्ट्रक्चर स्टिम्युलेट होतं, mRNA तयार होतो आणि पुढचे एन्झाईम तयार होतात. आता ती वेगळी मेथड आहे, पण त्याच पद्धतीनं आपल्या सेलमध्ये जो DNA आहे या DNA वरती वेगवेगळ्या साईट्स असतात, ऑपरेटर साईट, इंड्युसर साईट किंवा रिप्रेसर साईट. तर त्या साईटना हा हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स जाऊन बाइंड होतो. DNA वरच्या साईटला हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स बाइंड झाला की इथून पुढचं जे जीनचं स्ट्रक्चर आहे ते ट्रान्सक्राईब होतं. सांगा मिनिंग. ट्रान्सक्राईब म्हणजे काय? ट्रान्सक्राईब होतं म्हणजे काय? ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन तुम्ही 10वीत शिकला. ट्रान्सक्राईब होणं म्हणजे ट्रान्सक्रिप्शन होणं म्हणजे काय होणं? RNAचं कन्व्हर्जन DNA पासून mRNA सिंथेसाइज होण्याच्या प्रोसेसला काय म्हणायचं? ट्रान्सक्रिप्शन. आणि mRNA पासून प्रोटीन तयार होण्याच्या प्रोसेसला ट्रान्सलेशन. आणि जेव्हा mRNA वरती रायबोझोमची असेंब्ली 3 न्यूक्लियोटाइडच्या डिफरन्सनी पुढे सरकते, ती जी मुवमेंट आहे त्याला म्हणायचं ट्रान्सलोकेशन. झालं की नाही? हे यावर्षी जरी तुमचं झालं असेल किंवा नसेल, झालंय का? ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन झाले का? मग तुम्हाला ट्रान्सक्रिप्शन ॲटलिस्ट मिनिंग सांगता आलंच पाहिजे. ट्रान्सक्रिप्शनमध्ये किती डिटेल्स आहेत तुम्हाला? RNA पॉलिमरेज वगैरे असतो, माहिती आहे ना? ठीक आहे. सो ट्रान्सक्राईब होईल म्हणजेच या जीनपासून काय तयार होईल? mRNA तयार होईल. mRNA तयार झाला तर या mRNA पासून प्रोटीन तयार केलं जाईल. आणि हे प्रोटीन काय असू शकतं? एन्झाईम असू शकतं जे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज
कॅरी आउट करणार आहे सेलमध्ये. सो ॲक्शन थ्रू इंट्रासेल्युलर रिसेप्टरमध्ये काय सांगायचं आहे, पहिली गोष्ट हे लक्षात राहिलं पाहिजे, कोणते हार्मोन, स्टेरॉइड हार्मोन आणि थायरॉइड हार्मोन. जसं तुम्ही लक्षात ठेवलं मेम्ब्रेन रिसेप्टरमध्ये, ठेवलं ना लक्षात, जे वॉटर सोल्युबल हार्मोन आहेत जसे की पेप्टाइड, पॉलीपेप्टाइड, कॅचिकोलामाइन ते. ओके, हे या हार्मोननी काय केलं, मेम्ब्रेन क्रॉस करून ते आतमध्ये आले. त्या हार्मोननी काय केलं, मेम्ब्रेन रिसेप्टर्सनाच बाइंड झाले. ओके, हे आतमध्ये आल्यानंतर आतमध्ये रिसेप्टर आहेत इंट्रासेल्युलर रिसेप्टर, त्यांना बाइंड झाल्यानंतर काय तयार झाला, हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स. ते मेम्ब्रेन रिसेप्टरला बाइंड झाले आणि काय तयार झाला, हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्स तयार झाला की पुढे काय होतं, हां आतमध्ये सेल मेम्ब्रेन रिसेप्टरच्या बाबतीत आतमध्ये स्टिम्युलस सेंड होतो आणि काय तयार होतो, सेकंड मेसेंजर एन्झाईम तयार करतात आणि ते सेकंड मेसेंजर तयार करतात. सेकंड मेसेंजर कोणते असतात, सायक्लिक AMP माहिती आहे. मग एन्झाईम कुठलं तयार होतं, ॲडेनायलेट सायक्लेज. ॲडेनायलेट सायक्लेज तयार झाला की काय तयार होतो, ATPचं कन्व्हर्जन सायक्लिक AMP मध्ये. सायक्लिक AMP काय आहे, सेकंड मेसेंजर. त्याच्याचबरोबर CA++ IP3 म्हणजे इनॉसिटॉल ट्रायफॉस्फेट आणि सायक्लिक GMP हे काय काम करतात, सेकंड मेसेंजर म्हणून ते पुढचं काम करतील. तसं यांनी काय केलं, आतमध्ये हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स तयार झाला की ते DNAच्या स्पेसिफिक साईटला बाइंड झाले आणि DNAच्या स्पेसिफिक साईटला बाइंड झाले की DNA काय होणार आहे, ट्रान्सक्राईब होणार आहे. सो ट्रान्सक्रिप्शन होईल. आफ्टर ट्रान्सक्रिप्शन mRNA इज सिंथेसाइज, mRNA तयार होईल आणि हा जो mRNA तयार झालेला आहे याच्यापासून प्रोटीन सिंथेसिस अँड एन्झाईम फॉर्मेशन या गोष्टी ज्या आहेत त्या होणार आहेत आणि या वेनी हा जो इफेक्ट आहे किंवा ही जी ॲक्शन आहे ती कॅरी आउट केली जाईल. जे काही सेलमध्ये कॅरी करायचे, ग्रोथ हार्मोन आहे सपोज, ग्रोथ हार्मोनने ॲक्शन कॅरी आउट केली तर काय झालं पाहिजे, ग्रोथसाठी काय झालं पाहिजे, सेल डिवाइड झाल्या पाहिजेत, सेलचा नंबर वाढला पाहिजे, प्रोटीन्स तयार झाले पाहिजेत. सो त्यावेळी जी गरज आहे ते ती कामं त्या सेलमध्ये सुरू होतील. समजलं, येस. सो हार्मोनचं आपण सगळं मिनिंग बघितलं. हार्मोन एंडोक्राइन ग्लँड सिक्रेट करतात, हार्मोन खूप स्मॉल अमाऊंटमध्ये सुद्धा इफेक्ट दाखवतात, हार्मोन टार्गेट स्पेसिफिक असतात, ब्लडमध्ये रिलीज केल्या जातात. अजून काय सांगितलं हार्मोनबद्दल तुम्हाला, लो कॉन्सन्ट्रेशनमध्ये सुद्धा इफेक्टिव्ह असतात ते सांगितलं. अजून हां, हायपो किंवा हायपर सिक्रेशन जर झालं तर डिसीजेस किंवा डिसऑर्डर होतात, त्यांचा रिलीज जो आहे तो इनिबिटिंग किंवा रिलीजिंग हार्मोननी त्यांचा रिलीज स्टार्ट केला जातो. अजून हां तेच पॉझिटिव्ह निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझमनी त्यांचं सिक्रेशन होणार की थांबणार हे ठरवलं जातं. ठीक आहे, तर या हार्मोनच्या प्रॉपर्टीज आपण पाहिल्या आणि हार्मोन दोन वेनी ॲक्ट करतो, मेम्ब्रेन रिसेप्टरना बाइंड होऊन आणि सेलच्या आत एंटर करून. दोन्ही वे समजले, बुकमधली डायग्राम बघितली तर हे दोन्ही पॉईंट ॲज इट इज NCERT मधून दिलेले आहेत. सो त्याच्यामध्ये काही फार चेंजेस नाही आहेत. तुम्ही हे NCERT मधलं कंटेंट वाचून बघितलं की तुमच्या लक्षात येईल. समजलं, येस. तर हा पॉईंट झालेला आहे. तुम्हाला इथं नीटसाठी लक्षात काय ठेवणार आहात तुम्ही, तर कुठले हार्मोन सेलच्या आत एंटर करतात, स्टेरॉइड हार्मोन आणि थायरॉइड हार्मोन. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स तयार होतो तो कोणाला बाइंड होतो, DNAच्या साईटला, स्पेसिफिक साईटला बाइंड होतो आणि मग mRNA सिंथेसिस आणि प्रोटीन सिंथेसिस सुरू होतं. समजलं, येस. सो मेकॅनिझम ऑफ ॲक्शन संपलेलं आहे. आता इथून पुढे आपण ग्लँड स्टडी करणार आहोत. सगळ्यांना ग्लँड्स माहिती आहेत असं मी कन्सिडर करते, तरीसुद्धा लोकेशननुसार पहिल्यांदा तुम्हाला सगळ्या ग्लँडचे नेम माहिती पाहिजेत. सेकंड थिंग, आपण प्रत्येक ग्लँडचे हार्मोन पाहणार. सो हार्मोनचे नेम सेकंड पॉईंटला तुम्हाला लर्न करायचे की ही ग्लँड कोणकोणते हार्मोन सिक्रेट करते आणि त्यानंतर हळूहळू त्या हार्मोनचे फंक्शन्स लक्षात ठेवायचे. सो हे करताना तुम्हाला एक चार्ट तयार करावा लागेल. ठीक आहे, जसं तुम्ही शिकताय तसा तो चार्ट तयार झाला पाहिजे आणि शिकत तो लर्नसुद्धा झाला पाहिजे. समजलं, येस. सो पहिल्यांदा आपण लोकेशननुसार ग्लँडचे नेम बघूया. हायपोथॅलॅमस शिकलाय, हां. कुठे तुम्ही ब्रेन स्टडी करताना डायनसेफॅलॉन पाहिला. डायनसेफॅलॉनचं रूप म्हणजे यात काय असतंय, इपिथॅलॅमस. वॉल म्हणजे थॅलामी आणि त्याचं फ्लोर म्हणजे हायपोथॅलॅमस. आलं लक्षात, येस. तर तो हायपोथॅलॅमस जो आहे तो असं ग्लँड नाही पण तो काही गोष्टी सिक्रेट करतोय आणि बाकी बॉडीतल्या सगळ्या ग्लँड हायपोथॅलॅमसच्या कंट्रोलमध्ये आहेत. ठीक आहे, तर हायपोथॅलॅमस फर्स्ट पाहणार. हायपोथॅलॅमसच्याच खाली त्याच्याचपासून अराईज झालेली दुसरी ग्लँड पिच्युटरी ग्लँड. सो दोन्ही ब्रेनच्या जवळ लोकेट झालेल्या आहेत, दोन्ही लक्षात राहतील. फर्स्ट लक्षात ठेवणार तुम्ही
हायपोथॅलॅमस ती तितकीच इम्पॉर्टंट सुद्धा आहे. आणि तिच्यानंतर सेकंड इम्पॉर्टंट कोणती आहे? पिट्युटरी ग्लँड. त्यानंतर नेक्स्ट कोणती? थ्रोटकडे. आता ब्रेन संपल्यानंतर नेक्स्ट पार्ट येतो बॉडीचा थ्रोट. थ्रोटमध्ये पुढून जी लक्षात येते ती आहे थायरॉइड ग्लँड. आणि थायरॉइड ग्लँडच्याच पाठीमागे 4 पॅराथायरॉइड ग्लँड असतात. सो इथं किती लक्षात ठेवणार? 2. एक थायरॉइड ग्लँड आणि दुसरी पॅराथायरॉइड ग्लँड. समजलं? 4 ग्लँडचे नेम झाले. नेक्स्ट चेस्टमध्ये. चेस्टमध्ये थायमस नावाची एक ग्लँड असते. जेव्हा आपली बर्थ झालेली असते सुरुवातीला तिचा साईज मोठा आणि नंतर तो कमी कमी होत जातो. शक्यतो ऑर्गन साईजनी ग्रो होतात, त्याच्या बाबतीत उलट आहे. ठीक आहे. तर तो जो थायमस आहे तो आपली इम्युन सिस्टीम डेव्हलपमेंटमध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो. सो चेस्टमध्ये असणारी नेक्स्ट ग्लँड कोणती सांगितली? थायमस. थायमस नंतर नेक्स्ट तसं लोकेशननुसार बघायला गेलं तर पॅनक्रियाज बघायला पाहिजे. ती मिक्स ग्लँड बरोबर का? कुठे असते? स्टमकच्या खाली आणि डिओडेनमच्या वरती पॅनक्रियाज लोकेट झालेला आहे. पॅनक्रियाज नंतर नेक्स्ट जर तुम्ही म्हटलं की किडनी हा ऑर्गन येत असेल तर किडनीच्या वरती कोणती असते? ॲड्रेनल ग्लँड. आणि फायनली रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये असणाऱ्या फिमेलमध्ये ओव्हरीज आणि मेलमध्ये टेस्टिस या ग्लँड. समजलं? येस. सो आता पुन्हा एकदा सिक्वेन्सने सांगा. फर्स्ट हायपोथॅलॅमस, त्याच्या खाली पिट्युटरी ग्लँड, नेक्स्ट थायरॉइड ग्लँड, पॅराथायरॉइड ग्लँड, थायमस, नेक्स्ट पॅनक्रियास, नेक्स्ट ॲड्रेनल ग्लँड, नेक्स्ट ओव्हरीज आणि टेस्टिस. तर या सगळ्या ग्लँड आणि त्यांचे हार्मोन्स आपण स्टडी करणार आहोत. सगळ्या एंडोक्राइन ग्लँड आहेत, फक्त पॅनक्रियाज ही मिक्स ग्लँड आहे. ठीक आहे. ओके. सो त्याच्यामधले फर्स्ट आपण स्टार्ट करतोय हायपोथॅलॅमस. फर्स्ट थिंग इट इज एक्टोडर्मल इन ओरिजिन. प्रत्येक टॉपिकमध्ये तिथं तुम्हाला सांगितलेलं की कोणत्या ओरिजिनपासून. इव्हन किंगडम ॲनिमॅलियामध्ये आपला हा जो रॉड लाईक स्ट्रक्चर आहे, काय म्हणायचं त्याला? नोटोकॉर्ड. तो कोणत्या जर्मिनल लेअरपासून अराईज झाला आहे ते सांगितलेलं आहे बरोबर का? सो त्या टॉपिकमध्ये जे कंटेंट सांगितलं आहे की कोणत्या जर्मिनल लेअरपासून ते व्यवस्थित लक्षात ठेवायचं. डायरेक्ट विचारलं जातं किंवा कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे कोणतं स्टेटमेंट फॉल्स आहे त्याच्यामध्ये असे वर्ड यूज केले जातात. ते परफेक्ट तुम्हाला माहिती पाहिजे कुठल्या जर्मिनल लेअरपासून. सो आपली नर्वस सिस्टीमच कुठून अराईज झालेली आहे? एक्टोडमपासून. आणि हायपोथॅलॅमस हा नर्वस सिस्टीमचाच पार्ट आहे बरोबर. सो हायपोथॅलॅमस इज एक्टोडर्मल इन ओरिजिन. किती मुलांना कळतं हे एक्टोडर्मल इन ओरिजिन म्हणजे काय? कळतं का एक्टोडर्म काय असतं? हां. किती जर्मिनल लेअर असतात? हां. कोणते? एक्टोडर्म, मेझोडर्म आणि एंडोडर्म. तयार कधी होतात हे? एक स्पर्म फ्यूज झाला की झायगोट. झायगोटच्या सेल डिवाइड होत राहतील. एक सेल डिवाइड झाली तर किती सेल तयार होतील? तिला 2 सेल स्टेज म्हणायचं. त्यानंतर 4 सेल स्टेज, 4 नंतर 8 सेल स्टेज, 8 नंतर 16, 16ला मोरूला नाव दिलं जातं. तुम्ही रिप्रोडक्शनमध्ये स्टडी कराल. मोरूला नंतर त्या सेल डिवाइड झाल्यानंतर एक सेलचा बॉल तयार होतो, त्याला ब्लास्टुला म्हटलं जातं. आणि ह्या ब्लास्टुला नंतरची पुढची स्टेज असते गॅस्ट्रुला. गॅस्ट्रुला तयार होणं म्हणजेच हे 3 जर्म लेअर तयार होणं. आणि एकदा हे 3 जर्म लेअर तयार झाले की प्रत्येक जर्म लेअरपासून जे ऑर्गन ठरलेले आहेत ते ऑर्गन पुढे डेव्हलप होतात. म्हणजे प्रेग्नन्सीच्या फर्स्ट 3 मंथमध्ये, पहिला ट्रायमेस्टर म्हटलं जातं, त्या 3 मंथमध्ये सगळे ऑर्गन जे आहेत ते डेव्हलप झालेले असतात. फिटसची लेंथ जास्तीत जास्त 2-3 सेंटीमीटर असते, पण तेवढ्या ह्याच्यामध्ये सुद्धा सगळे ऑर्गन जे आहेत ते डेव्हलप होतात. सो हे समजलं. हायपोथॅलॅमस कुठून डेव्हलप झालेला आहे? एक्टोडर्मपासून तयार झालेला आहे. नेक्स्ट इट इज फ्लोअर ऑफ डायनसेफॅलॉन. हे मी आत्ताच सांगितलं. डायनसेफॅलॉन माहिती आहे. डायनसेफॅलॉनचा फ्लोअर म्हणजे काय आहे? हायपोथॅलॅमस आहे. नेक्स्ट इट मेंटेन होमिओस्टॅसिस इन बॉडी. इट मेंटेन homeostasis in body. Okay, next control secretion of pituitary किंवा पिट्युटरी सुद्धा म्हटलं जातं ग्लँड. ओके. जर हा वरचा हायपोथॅलॅमसचा पार्ट असेल तर याच्यापासूनच खाली इकडे पिट्युटरी ग्लँड जी आहे ती अराईज होते. पी साईज वाटाने एवढी ती पिट्युटरी ग्लँड असते.
तर ती ग्लँड तिच्यापासून अराईज होते. तर ती ग्लँड आपण पाहणार आहोत तेव्हा तुम्हाला कळेल की हायपोथॅलॅमस ह्या ग्लँडला कसा कंट्रोल करतो. समजला? फक्त एवढंच लक्षात ठेवा की हायपोथॅलॅमस या ग्लँडचं सगळं सिक्रेशन कंट्रोल करतो आणि ही ग्लँड बॉडीच्या बाकी सगळ्या ग्लँडला कंट्रोल करते. म्हणजे मास्टर कोण झालं? हायपोथॅलॅमस. आधी पिट्युटरी ग्लँडला मास्टर ग्लँड कन्सिडर केलं जात होतं कारण ही बाकी सगळ्या ग्लँडला कंट्रोल करते. त्यांनी सिक्रेशन सुरू करायचं की थांबवायचं हे हिच्या हातात आहे. मात्र ही कोणाच्या कंट्रोलमध्ये आहे? हायपोथॅलॅमसच्या. सो हायपोथॅलॅमस कंट्रोल सिक्रेशन ऑफ पिट्युटरी ग्लँड. त्यानंतर नेक्स्ट बघा कसं कंट्रोल केलं जातं तर बाय रिलीजिंग हार्मोन ऑर इनहिबिटिंग हार्मोन. ओके, आता रिलीजिंग हार्मोन आणि इनहिबिटिंग हार्मोन हे शब्द ऐकून कळत नाही, पण मी एक एक्झाम्पल देते. नेम असा आहे ग्रोथ हार्मोन रिलीजिंग फॅक्टर. काय नेम दिलं? ग्रोथ हार्मोन रिलीजिंग फॅक्टर. समजा या हायपोथॅलॅमसनी ग्रोथ हार्मोन रिलीजिंग फॅक्टर जर रिलीज केला तर तो कोणावरती काम करणार? पिट्युटरी ग्लँडवरती. आणि पिट्युटरी ग्लँड काय रिलीज करेल? काय रिलीज करेल? ग्रोथ हार्मोन रिलीज करेल. आलं का लक्षात? समजलं? सो रिलीजिंग फॅक्टर कोण रिलीज करणार आहे? हायपोथॅलॅमस. आणि जर रिलीजिंग फॅक्टर रिलीज झाला तर तो हार्मोन सिक्रेट होणार. आणि त्याऐवजी जर असं झालं की ग्रोथ हार्मोन इनहिबिटिंग फॅक्टर, जर हायपोथॅलॅमसनी इनहिबिटिंग फॅक्टर रिलीज केला तर त्या हार्मोनचं सिक्रेशन काय होईल? स्टॉप होईल. येते लक्षात? मग हे हार्मोन कोणी सिक्रेट केलेले आहेत? हायपोथॅलॅमसनी. आणि या हार्मोननी ठरवलं की पिट्युटरी ग्लँडनी त्याचा हार्मोन सिक्रेट करायचा किंवा नाही. समजलं? येस. सो रिलीजिंग आणि इनहिबिटिंग हार्मोन असतात हायपोथॅलॅमसचे आणि हे हार्मोन्स ठरवतात पिट्युटरी ग्लँडचं सिक्रेशन होणार किंवा नाही. हे स्टेटमेंट सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट. ऑल हार्मोन्स आर पेप्टाइड हार्मोन. सो मी आधीही तुम्हाला सांगितलं होतं की याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे नीटला की पेप्टाइड हार्मोन यापैकी कोणता आहे, स्टेरॉइड कोणता आहे. हार्मोनचे नेम दिले जातात आणि आयडेंटिफाय करायला सांगितलं जातं. सो इथं क्लिअर कट स्टेटमेंट आहे. हायपोथॅलॅमसचे सगळे हार्मोन कसे आहेत? पेप्टाइड हार्मोन. जे काही तुम्ही हायपोथॅलॅमसचे हार्मोन सांगणार ते सगळे पेप्टाइड हार्मोन आहेत. हे स्टेटमेंट नीट लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट बघा next, these hormones are secreted by neurosecretory cell. ओके, सो हायपोथॅलॅमसचे हार्मोन जे आहेत, हायपोथॅलॅमस नर्वस सिस्टीमचा पार्ट आहे, न्यूरॉन पासून बनलेला आहे. तो हार्मोन सिक्रेट करणार म्हणजे त्याच्या न्यूरॉन सिक्रेट करणार आहेत. तर न्यूरोसिक्रेटरी ज्या काही सेल असतात तर त्या सेल ते हार्मोन सिक्रेट करण्याचं काम करतात. सो या हार्मोनला काय म्हटलं जातं? न्यूरो हार्मोन. न्यूरो हार्मोन. बाकीच्या ज्या ग्लँड आहेत त्या नॉर्मल ग्लँड, तिथे काही न्यूरोसिक्रेटरी सेल वगैरे नाही आहेत. मात्र हायपोथॅलॅमसचे जे काही हार्मोन्स आहेत ते हार्मोन कोणी सिक्रेट केलेले आहेत? न्यूरोसिक्रेटरी सेलनी. म्हणून या हार्मोन्सना काय म्हणायचं? न्यूरो हार्मोन असं म्हटलं जातं. हे कळलं का सगळ्यांना? आणि आता इथं नेम पण लक्षात घ्या की दोनच हार्मोन सिक्रेट, मेन दोन हार्मोन ADH आणि ऑक्सिटोसिन. बाकी ते रिलीजिंग फॅक्टर इनहिबिटिंग फॅक्टर इथं दिलेले नाही आहेत. पण ADH आणि ऑक्सिटोसिन हे तयार केलेत हायपोथॅलॅमसनी आणि स्टोअर होतात पिट्युटरी ग्लँडमध्ये आणि नंतर ती पिट्युटरी ग्लँड बाहेर रिलीज करते. सो बऱ्याचदा असं वाटतं की हे हार्मोन पिट्युटरी ग्लँडने रिलीज केलेले आहेत, मात्र तसं नाही आहे. हे हार्मोन तयार होतात हायपोथॅलॅमसमध्ये. कोणते हार्मोन आहेत बघा? ADH आधी झालेला आहे, तुम्हाला झाला आहे ना? नाही झाला? हां, काय ADH म्हणजे काय? ह्याचं फुल फॉर्म अँटी डायुरेटिक हार्मोन. करेक्ट, अँटी डायुरेटिक हार्मोन. डायुरेसिस म्हणजे काय असतं? म्हणजे डायल्यूट युरिन. बरोबर आहे का? एक्सक्रिएटरी सिस्टीमशी रिलेटेड एवढं तरी माहिती आहे? ओके, तर ती तुम्ही एक्सक्रिएटरी सिस्टीममध्ये हा हार्मोन शिकलेला आहात ADH. आणि दुसरा ऑक्सिटोसिन अजून झालेला नाही, रिप्रोडक्शनमध्ये होईल. सो ऑक्सिटोसिनला बर्थ हार्मोन म्हटलं जातं. सो पार्च्युरेशन बर्थच्या वेळी जे पेन स्टार्ट होतात ते या हार्मोनमुळे होतात. सो ऑक्सिटोसिन हा बर्थ हार्मोन आहे. सो दिस इज अबाउट दी हायपोथॅलॅमस. समजलं? हायपोथॅलॅमस रेग्युलेशन
रेग्युलेशन ऑफ एक्सक्रिएटरी सिस्टीम, ADH करतो, बरोबर आहे. पण एक्झॅक्ट रोल काय असतो? काही हार्मोन काय करतात? वॉटरचं ॲब्झॉर्प्शन स्टिम्युलेट करतात, काही हार्मोन वॉटर जाऊ देतात, युरिनमधून जास्तीत जास्त वॉटर लॉस होऊ देतात. सो याचा रोल नक्की कसा असतो? तुम्ही पुन्हा एकदा ते बघा, जे जे रिलेटेड पॉईंट येतात ॲटलिस्ट ते तरी क्रॉस चेक करा. सो ADHचा रोल आज चेक करा सगळ्यांनी, एक्सक्रिएटरी सिस्टीममध्ये कसा आहे, समजलं? येस. सो ADH आणि ऑक्सिटोसिन हे 2 हार्मोन हायपोथॅलॅमसने सिक्रेट केले, हे कळलं? हां, आता नेक्स्ट आपण पिट्युटरी ग्लँड जी आहे ती स्टार्ट करणार आहोत. सो पिट्युटरी ग्लँड स्टार्ट करण्याआधी याच्यामध्ये हार्मोनचे नेम दिलेले आहेत बघा. द हार्मोन सिक्रेटेड बाय हायपोथॅलॅमस आर ADH, ऑक्सिटोसिन. त्यानंतर नेक्स्ट बघा, ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉफिन रिलीजिंग हार्मोन. मी मगाशीच एक्झाम्पल दिलं, रिलीजिंग हार्मोन आणि इनिबिटिंग हार्मोन. दुसरा आहे थायरोट्रॉफिन रिलीजिंग हार्मोन, गोनॅडोट्रॉफिन रिलीजिंग हार्मोन, प्रोलॅक्टिन इनहिबिटिंग हार्मोन, सोमॅटोस्टॅटिन, सोमॅटोट्रॉपिन, गॅस्ट्रिन रिलीजिंग पेप्टाइड, गॅस्ट्रिक इनहिबिटरी पॉलीपेप्टाइड. ओके. सो पहिला बघा, ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन. तर हा जो हार्मोन आहे इट स्टिम्युलेट रिलीज ऑफ ACTH, ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉफिक हार्मोन, बाय द अँटेरियर पिच्युटरी. सो आता मी इथं तुम्हाला डायग्रॅमॅटिकली सांगते. जर हा हायपोथॅलॅमस असेल आणि ही जर पिच्युटरी ग्लँड असेल तर याच्यामध्ये सपोज पहिला हार्मोन कोणता सिक्रेट झाला? कोणता सांगितला? ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉफिक रिलीजिंग हार्मोन. शॉर्टमध्ये लिहायचं झालं तर ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉफिक रिलीजिंग हार्मोन. ओके. सो ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉफिक रिलीजिंग हार्मोन कोण रिलीज करेल? हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमसनी हा हार्मोन रिलीज केला की पिच्युटरी ग्लँड काय रिलीज करेल? ACTH, ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉफिक हार्मोन रिलीज करेल. समजते का? तर हे कुठला हार्मोन कोणी सिक्रेट केला आणि त्या सिक्रेशनमुळे पुढे काय झालं हे लक्षात येत नाही, तिथं दिलेलं आहे. तुम्हाला ते लाईन वाचून कळेल पण जर तुम्ही असं डायग्रॅमॅटिकली लिहिलं तर तुमच्या पटकन लक्षात राहील. हायपोथॅलॅमस काय रिलीज करेल? पहिल्यांदा ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉफिन रिलीजिंग फॅक्टर, आणि तो रिलीज झाला की पिच्युटरी ग्लँड काय रिलीज करेल? ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉफिक हार्मोन. समजलं? त्यानंतरचा नेक्स्ट त्यांनी दिलेला आहे थायरोट्रॉफिन रिलीजिंग हार्मोन. हाही थायरोट्रॉफिन रिलीजिंग हार्मोन हा कोणी रिलीज केलेला आहे? हायपोथॅलॅमसनी. आणि हा हार्मोन रिलीज झाला की पिच्युटरी ग्लँड काय रिलीज करते? थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. या हार्मोनचं काम पिच्युटरी ग्लँडवरती असेल आणि त्यामुळे पिच्युटरी ग्लँड TSH थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन रिलीज करेल, जो हार्मोन तुमच्या थायरॉइड ग्लँडला कंट्रोल करणार आहे आणि हा हार्मोन तुमच्या ॲड्रेनल ग्लँडला कंट्रोल करणार आहे. समजतंय रेग्युलेशन कसं आहे? समजतंय का? ॲक्च्युअली रेग्युलेटर कोण आहे? हायपोथॅलॅमसनी ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉफिन रिलीजिंग हार्मोन रिलीज केला की पिच्युटरी ग्लँड काय रिलीज करते? ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉफिक हार्मोन. हा रिलीज झाला की हा कोणावरती काम करेल? ॲड्रेनल ग्लँडवरती, आणि तिचे हार्मोन सिक्रेट करेल. नेक्स्ट हायपोथॅलॅमसनी थायरोट्रॉफिन रिलीजिंग हार्मोन रिलीज केला की पिच्युटरी ग्लँड काय रिलीज करेल? थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, आणि हा हार्मोन कोणावरती काम करेल? थायरॉइड ग्लँडवरती, ते तिचे सिक्रेशन सुरू करेल. इन शॉर्ट, हायपोथॅलॅमस रिलीज झालं की पिच्युटरी ग्लँडचं सिक्रेशन सिक्रेट झालं की पुढच्या ग्लँड स्टिम्युलेट होतात. समजलं? येस. त्यानंतरचा नेक्स्ट हार्मोन कोणता दिलेला आहे? गोनॅडोट्रॉफिन रिलीजिंग हार्मोन. ओके. गोनॅडोट्रॉफिन रिलीजिंग हार्मोन हे रिलीज करेल. गोनॅडोट्रॉफिन रिलीजिंग हार्मोन हायपोथॅलॅमस रिलीज करेल, आणि हायपोथॅलॅमसनी रिलीज केलेल्या या हार्मोनचा परिणाम पिच्युटरी ग्लँडवरती असेल आणि त्याच्या बदल्यात कोणता हार्मोन रिलीज होईल? गोनॅडोट्रॉफिक हार्मोन. येते लक्षात? येस. आता थोडंसं कन्फ्युजिंग वाटेल, हे क्लिअर कधी होईल? जेव्हा तुम्ही पिच्युटरी ग्लँडच्या सगळ्या हार्मोनची लिस्ट पाठ करणार. ओके. ते पाठ झाली की तुम्हाला कळतं, कारण नावं सिमिलर आहेत बघा. ह्याचं नाव काय आहे? थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. कोणाचा? पिच्युटरी ग्लँडचा. आणि त्यासाठी हायपोथॅलॅमसनी काय रिलीज केलं आहे? थायरोट्रॉफिन रिलीजिंग हार्मोन. हे तर शेवटी येणारच आहे रिलीजिंग हार्मोन, हे तुम्हाला याच्यावरून समजेल. समजलं? ओके. त्यानंतरचा नेक्स्ट कुठला दिलेला आहे बघा? प्रोलॅक्टिन इनहिबिटिंग हार्मोन. PL प्रोलॅक्टिन इनहिबिटिंग हार्मोन हा रिलीज झाला की पिच्युटरी ग्लँड प्रोलॅक्टिन सिक्रेट करणार नाही. येते लक्षात? येस. तसंच पुढचे दोन आहेत बघा, सोमॅटोस्टॅटिन आणि सोमॅटोट्रॉफिन. ओके. हा जो हार्मोन आहे सोमॅटोट्रॉफिक हार्मोन म्हणजेच ग्रोथ हार्मोन असतो. तर सोमॅटोस्टॅटिन रिलीज झालं की ग्रोथ हार्मोन रिलीज होत नाही. ग्रोथ हार्मोन कोण रिलीज करणार आहे? पिच्युटरी ग्लँड.
सो सोमॅटोस्टॅटिन रिलीज झाला की ग्रोथ हार्मोन रिलीज होत नाही आणि सोमॅटोट्रॉफिन रिलीज झाला की ग्रोथ हार्मोन रिलीज होतो. गॅस्ट्रिन रिलीजिंग पेप्टाइड आणि ते जे गॅस्ट्रिक पॉलिपेप्टाइड जे आहेत, गॅस्ट्रिक इन्हिबिटरी पॉलिपेप्टाइड, ते आपल्या ॲलिमेट्री कॅनालवरती काम करणारे हार्मोन्स आहेत. सध्या फक्त लिस्ट समजली, नेमचं मिनिंग कळलं. हां, हे लक्षात कसं ठेवायचं आपण पुढे बघू. सध्या फक्त मिनिंग समजून घ्या. ओके, त्यानंतर नेक्स्ट आपण स्टार्ट करतोय पिच्युटरी ग्लँड और हायपोफायसिस ग्लँड. बुकमध्ये यावर्षी व्यवस्थित दिलेली किंवा लेबल दिलेले आहेत, तरीही तुम्हाला जे लेबल एक्स्ट्रा वाटतील किंवा एक्स्ट्रा पाहिजेत तर ते एक्स्ट्राचे लेबल बुकमध्ये लिहून घ्या. सो पहिल्यांदा आपण पिच्युटरी ग्लँड कशी आहे ते समजून घेऊ. ठीक आहे, पिच्युटरी ग्लँड ही जी पिच्युटरी ग्लँड आहे ही स्मॉलेस्ट एंडोक्राइन ग्लँड आहे. लार्जेस्ट ग्लँड कोणती आधी सांगितलं, लिव्हर. येस, एंडोक्राइन ॲज वेल ॲज एक्झोक्राइन. सगळ्यांमध्ये लार्जेस्ट लिव्हर आहे, जिचं वेट 1.5 kg पर्यंत असतं. तर एंडोक्राइन ग्लँडमध्ये स्मॉलेस्ट कोणती पिच्युटरी ग्लँड आणि लार्जेस्ट कोणती थायरॉइड ग्लँड. थायरॉइड एंडोक्राइन ग्लँडमध्ये मी विचारलं, एंडोक्राइन ग्लँडमधली लार्जेस्ट कोणती थायरॉइड ग्लँड आणि स्मॉलेस्ट कोणती आहे पिच्युटरी ग्लँड. लिहून ठेवा आणि हे लक्षात ठेवा. ठीक आहे, सो स्मॉलेस्ट इज द पिच्युटरी इन एंडोक्राइन आणि एंडोक्राइन ग्लँडमधली लार्जेस्ट थायरॉइड ग्लँड. नेक्स्ट इट इज पी साइज्ड. नेक्स्ट इट इज रेडिश ग्रे इन कलर. ओके, control all endocrine gland. बाकी सगळ्या एंडोक्राइन ग्लँडला ही कंट्रोल करते. सो प्रिव्हियसली इट इज कन्सिडर्ड ॲज मास्टर ग्लँड. आधी तिला मास्टर ग्लँड असं कन्सिडर केलं जात होतं. नेक्स्ट ही कुठे लोकेटेड आहे? इट इज जस्ट बिलो दी हायपोथॅलॅमस. जस्ट below the hypothalamus. Attached to infundibulum. Sorry, attached by infundibulum or infundibulum. It is also called as हायपोफायसियल स्टॉप. त्याला हायपोफायसियल स्टॉप असं म्हटलं जातं. स्पिनॉइड बोनच्या सेला टुर्सिका या रिजनमध्ये लोकेट झालेले. ठीक आहे, इथपर्यंत सगळ्यांनी समजून घ्या. पिच्युटरी ग्लँड स्मॉलेस्ट एंडोक्राइन ग्लँड आहे, हे समजलं का? सगळ्यांनी नीट लक्ष देऊन ऐका. ऐकून आणि वाचून एकदा लक्षात राहत नाही, ते रिपीट रीड करावं लागतं, पुन्हा विसरून जातं. सो पिच्युटरी ग्लँड ही स्मॉलेस्ट एंडोक्राइन ग्लँड आहे. पी साइज्ड, वाटाण्याच्या साईजची असते. नेक्स्ट रेडिश ग्रे इन कलर. तिचा कलर कसा आहे? रेडिश ग्रे. यात अवघड काही नाही आहे या स्टेटमेंटमध्ये. कंट्रोल ऑल एंडोक्राइन ग्लँड. तिथून पुढच्या ज्या काही एंडोक्राइन ग्लँड्स आहेत त्या सगळ्यांना कोण कंट्रोल करते? पिच्युटरी ग्लँड. म्हणून आधी हिला काय कन्सिडर केलं जात होतं? मास्टर ग्लँड. पण आता आपल्याला माहिती आहे ही मास्टर कोणाच्या कंट्रोलमध्ये आहे? हायपोथॅलॅमसच्या. सो आता तिला मास्टर ग्लँड म्हणत नाहीत. नेक्स्ट इट इज लोकेटेड जस्ट बिलो दी हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमसच्याच खाली ही लोकेट झालेली आहे. इट इज अटॅच टू हायपोथॅलॅमस बाय इनफंडिब्युलम और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज हायपोफायसियल स्टॉप. आता आपण स्ट्रक्चर याचं समजून घेऊया. जर हा हायपोथॅलॅमस असेल तर या हायपोथॅलॅमसपासून हे जे खाली स्ट्रक्चर अराईज झालं याला आपण पिच्युटरी ग्लँड म्हणतोय आणि हा जो पार्ट आहे याला म्हणायचं इनफंडिब्युलम. और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज हायपोफायसियल स्टॉप. ठीक आहे, तसंच या बाजूला इकडे अजून एक रिजन असतो. ठीक आहे, तो इन शॉर्ट पिच्युटरी ग्लँडचे दोन पार्ट पडतात. तर ते दोन्ही पार्ट जे आहेत ते आपल्याला
पहिल्यांदा डायग्रॅमॅटिकली समजून घ्यायचेत, मग आपण ते दोन्ही पार्ट जे आहेत ते डिटेल बघू. त्यानंतर नेक्स्ट बघा, ही जी ग्लँड आहे हिचे दोन पार्ट, त्यातला हा जो अँटेरियर पार्ट आहे याला म्हणायचं ॲडेनो हायपोफायसिस, आणि हा जो पार्ट आहे हे उलटं झालं ॲक्च्युली, हा मोठा असतो ॲडेनो हायपोफायसिस, आणि हा जो दुसरा आहे त्याला म्हटलं जातं न्यूरो हायपोफायसिस. सो या दोन पार्टमध्ये पिच्युटरी ग्लँड जी आहे ती डिवाइड झालेली आहे. आता नेक्स्ट हिला ड्युअल ओरिजिनची म्हटलं जातं किंवा ड्युअल ओरिजिनची आहे. जसं आपण ओरिजिन सांगतो, काय ओरिजिन सांगतो की कोणत्या जर्म लेअरपासून अराईज झालेली आहे हे आपण सांगतो. जसं की आधी सांगितलं कुठला हायपोथॅलॅमस कुठून अराईज झालेला आहे, एक्टोडमपासून. तसं पिच्युटरी ग्लँड जी आहे तिचे दोन ओरिजिन आहेत. दोन ओरिजिन कसे ते बघा सगळ्यांनी. आपली जी बकल कॅव्हिटी आहे तर त्या बकल कॅव्हिटीचं जे रूफ आहे तर त्या रूफची एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटच्या वेळी अपवर्ड डिरेक्शननी आउटग्रोथ होते, हे समजून घ्या. जर कलर पेन असेल तर त्याने ते डायग्राम ड्रॉ करून घेतली तरी चालेल. समजा एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटच्या वेळी आपलं जे बकल कॅव्हिटीचं ओरल कॅव्हिटीचं जे रूफ आहे तर त्या रूफचा हा लेअर आहे आणि त्याच्यावरती इकडे सपोज हा हायपोथॅलॅमसचा पार्ट आहे. डेव्हलपमेंट होताना ही जी रूफ आहे त्याची वरती अपवर्ड डिरेक्शननी आउटग्रोथ तयार होते आणि ती जी आउटग्रोथ आहे त्या आउटग्रोथला या पद्धतीनं, तर ही जी आउटग्रोथ तयार झालेली आहे याला म्हटलं जातं रेटकेस पाऊच. ओके, याला रेटकेस पाऊच असं म्हटलं जातं. आता हा जो हायपोथॅलॅमसचा पार्ट आहे तोही या पद्धतीनं ग्रो होतो. ठीक आहे, आता याचीच फर्दर डेव्हलपमेंट झाली तर आपल्याला हे डायग्रामवरती दाखवते अशा टाईपची ग्लँड तयार. हा हायपोथॅलॅमसचा पार्ट, ही त्याची आउटग्रोथ या पद्धतीनं, आणि हा जी आउटग्रोथ आहे त्या आउटग्रोथपासून इकडे रेटकेस पाऊचपासून हा पार्ट तयार झाला. सो या पद्धतीनं ॲडेनो हायपोफायसिस जे आहे ते कुठून अराईज झालेलं आहे, ओरल एक्टोडमपासून, आणि हा जो पार्ट आहे तो कोणापासून अराईज झालेला आहे, हायपोथॅलॅमसपासून. येते लक्षात, म्हणून हिला ड्युएल ओरिजिनचं म्हटलं जातं. पिच्युटरी ग्लँडचा एक पार्ट ओरल एक्टोडमपासून तयार झालेला आहे आणि हा जो दुसरा पार्ट आहे तो हायपोथॅलॅमसपासून तयार झाला आहे. समजलं? ड्युएल ओरिजिनचं का म्हणायचं समजलं? हां, किती समजलं तुम्हाला? पिच्युटरी ग्लँड कुठे लोकेट आहे, हायपोथॅलॅमसच्या खाली. ती हायपोथॅलॅमसला अटॅच आहे आणि कशाच्या मदतीनं, हा अटॅचमेंटचा पॉईंट आहे त्याला काय म्हणायचं, इन्फंडिब्युलम और हायपोफायसियल स्टॉप असं म्हटलं जातं. नेक्स्ट हिचे मेन दोन पार्ट पडतात. हा जो फर्स्ट आहे त्याला म्हणायचं ॲडेनो हायपोफायसिस, हा दुसरा न्यूरो हायपोफायसिस. शिवाय मिडल एक रिड्यूस्ड रिजन असतो तोही आपण पाहणार आहोत. नेक्स्ट आपली पिच्युटरी ग्लँड ड्युएल ओरिजिनची आहे असं म्हटलं जातं. का ड्युएल ओरिजिनची? एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटच्या वेळी आपली ओरल कॅव्हिटीची जी आहे तिचं रूफ, ओरल कॅव्हिटीचं रूफ अपवर्ड डिरेक्शननी त्याची अशी आउटग्रोथ तयार होते. या आउटग्रोथला काय म्हणायचं, रेटकेस पाऊच. तर या रेटकेस पाऊचपासून हा पार्ट तयार होतो आणि हा जो दुसरा पार्ट आहे तो कोणापासून तयार झाला, हायपोथॅलॅमस ग्रो होऊन तयार झाला. सो दोन वेगवेगळ्या ओरिजिनपासून दोन पार्ट आले, हा ओरल कॅव्हिटीच्या रूफपासून आणि हा हायपोथॅलॅमसपासून. सो इट इज कॉल्ड ॲज ड्युएल ओरिजिन. हां, हे सांगितलं सेला टुर्सिका. सेला टुर्सिका काय आहे? आपण स्कलमधले बोन स्टडी केलेले आहेत, सगळे बोन माहिती आहेत. फ्रंटल बोन, परायटल बोन, ऑक्सिपेटल बोन, टेम्पोरल बोन, असा स्पिनॉइड बोन असतो. ठीक आहे, तर स्पिनॉइड बोन जो आहे त्याच्यामध्ये एक कॅव्हिटी तयार झालेली असते. ते स्ट्रक्चर दिलेलं नाही आहे, पण समजा हे बाजूचं स्पिनॉइड बोन असेल तर त्याच्यामध्ये अशी पिट लाईक खड्ड्यासारखी कॅव्हिटी तयार होते. त्या कॅव्हिटीला म्हणायचं सेला टुर्सिका. सो सेला टुर्सिका ही कॅव्हिटी आहे, कुठे तयार झालेली आहे, स्पिनॉइड बोनमध्ये, आणि या कॅव्हिटीमध्ये हा पिच्युटरी ग्लँड जी आहे ती लोकेट झाली आहे. समजलं सगळ्यांना? समजलं हे? ओके, सो तिचं लोकेशन जे आहे हायपोथॅलॅमसच्या खाली, पण बोनमध्ये कुठे लोकेट झालेली आहे हे नीट समजून घ्या. स्पिनॉइड बोनमध्ये जी कॅव्हिटी तयार होते तिला म्हणायचं सेला टुर्सिका. हा वर्ड सुद्धा इम्पॉर्टंट लक्षात ठेवायला लागेल. या सेला टुर्सिकामध्ये पिच्युटरी ग्लँड जी आहे ती लोकेट झालेली आहे. कळलं हे? समजते का? ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, तर पिच्युटरी ग्लँडचे दोन पार्ट. सो ॲडेनो हायपोफायसिस
ॲडेनोहायपोफायसिस कोणाची आउटग्रोथ आहे? हां, बकल कॅव्हिटीचं रूप, त्याची आउटग्रोथला काय म्हणायचं? हां, रेटकेज पाऊच, त्याला काय म्हटलं जातं? रेटकेज पाऊच. आणि त्याच्यापासून काय तयार होतो? रेटकेज पाऊचपासून काय तयार होतो? हा पार्ट म्हणते म्हणजे कोणता? ॲडेनोहायपोफायसिस. आणि हायपोथॅलॅमसची जी डाऊनवर्ड ग्रोथ आहे त्याच्यापासून काय तयार झाला? न्यूरोहायपोफायसिस. सो 2 पार्ट 2 वेगवेगळ्या ओरिजिनपासून आलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट बघा, आता ॲडेनोहायपोफायसिसचे सगळे पार्ट, ॲडेनोहायपोफायसिस, ठीक आहे. आता या सिलेबसमध्ये ते सगळे पार्ट डिटेल दिलेले नाहीत, पण आधीच्या सिलेबसमध्ये होते आणि त्यांचे नेम पण दिलेले व्यवस्थित. आता फक्त त्यांनी नेम इन्क्लूड केलेले आहेत, सगळ्या पार्टचे फंक्शन दिलेले नाही आहेत. पण तुम्हाला माहिती पाहिजे प्रत्येक पार्ट कुठे लोकेट झालेला आहे, तर त्यासाठी लेबल सगळ्यांनी देऊन घ्या ह्याच्यामध्ये. हा जो सुरुवातीचा पार्ट आहे, इथल्या पार्टला म्हटलं जातं पार्स ट्युब्युलॅरिस. ओके, पार्स ट्युब्युलॅरिस. ठीक आहे, पार्स ट्युब्युलॅरिस. त्यानंतरचा नेक्स्ट पार्ट जो आहे त्याला म्हटलं जातं पार्स डिस्टॅलिस. आणि इथं रिड्यूस्ड एक मिडल पोर्शन असतो, तर त्या पोर्शनला पार्स इंटरमेडिया असं म्हटलं जातं. सो पहिला जो सांगितला ॲडेनोहायपोफायसिस, या ॲडेनोहायपोफायसिसमध्ये पार्स ट्युब्युलॅरिस, पार्स इंटरमेडिया आणि पार्स डिस्टॅलिस हे 3 पार्ट पडतात. किंवा या 3 पार्टपासून पार्स ट्युब्युलॅरिस, पार्स डिस्टॅलिस आणि पार्स इंटरमेडिया, फर्स्ट, सेकंड आणि हा थर्ड, ह्या तिघांपासून काय तयार झालेली आहे? बोलू नका, इकडे लक्ष द्या बरं का सगळ्यांनी. काय तयार झालेलं आहे? ॲडेनोहायपोफायसिस. ॲडेनोहायपोफायसिस. या ॲडेनोहायपोफायसिसलाच काय म्हटलं जातं? इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अँटेरियर पिच्युटरी. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अँटेरियर पिच्युटरी. या नावांमध्ये कन्फ्यूज होऊ नका. अँटेरियर पिच्युटरी म्हटलं की पुन्हा लक्षात येत नाही. सो अँटेरियर पिच्युटरी म्हणजेच काय आहे? ॲडेनोहायपोफायसिस. आणि ॲडेनोहायपोफायसिसचे किती पार्ट आहेत? 3. पार्स ट्युब्युलॅरिस, पार्स डिस्टॅलिस आणि पार्स इंटरमेडिया. इंटरमेडिया ह्या दोघांच्या मधला हा मिडल पोर्शन आहे जो हायली रिड्यूस्ड आहे. जे बाकीच्या ॲनिमलमध्ये हा बऱ्यापैकी मोठा जाणवतो किंवा दिसतो त्या स्ट्रक्चरमध्ये, ह्युमन बिंगच्या बाबतीत तो पार्स इंटरमेडिया जो आहे तो रिड्यूस्ड पार्ट आहे, खूप कमी झालेला पार्ट आहे. त्यानंतर आता दुसरा जो पार्ट आहे न्यूरोहायपोफायसिस. न्यूरोहायपोफायसिसमध्ये सुद्धा 3 पार्ट पडतात. त्यातला फर्स्ट, इथला जो पार्ट आहे याला म्हटलं जातं मेडियन एमिनेसन्स. ओके, फर्स्ट सांगितला मेडियन एमिनेसन्स. त्यानंतरचा नेक्स्ट जो आहे ओके मेडियन एमिनेसन्स. त्यानंतरचा नेक्स्ट जो पार्ट दिलेला आहे त्याला म्हटलं जातं, हा जो पार्ट आहे आत्ताच सांगितलं, काय म्हणायचं याला? इनफंडिब्युलम. अदर नेम माहिती आहे तुम्हाला, काय म्हणायचं त्याला? हायपोफायसियल स्टॉक. ओके, आणि हा जो तिसरा पार्ट आहे याला म्हटलं जातं पार्स नर्वोसा. किती पार्ट झाले? 3. या 3 पार्टपासून काय तयार झालं? न्यूरोहायपोफायसिस. या तिन्ही पार्टपासून तयार झालेली इकडे नेम लिहिते न्यूरोहायपोफायसिस. आणि न्यूरोहायपोफायसिसलाच काय म्हटलं जातं? पोस्टेरियर पिच्युटरी. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज पोस्टेरियर पिच्युटरी. कळले सगळे नेम? हां, पहिले नेम लक्षात ठेवा. पिच्युटरी ग्लँडचे मेन 2 पार्ट आहेत, ॲडेनोहायपोफायसिस अँड न्यूरोहायपोफायसिस. ॲडेनोहायपोफायसिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज anterior pituitary and neurohypophysis is also called as posterior pituitary. Anterior pituitary, it is arised from the outgrowth of the roof of buccal cavity, and neurohypophysis, it is arised from the extension or outgrowth of the hypothalamus. Next, adenohypophysis is made up of 3 parts. First is pars tubularis, next is pars distalis and pars intermedia, which is very reduced. And in neurohypophysis there are 3 parts. First,
हायपोथॅलॅमसमध्ये दाखवलेला मेडियन एमिनेसन्स, त्यानंतरचा आहे इन्फंडिब्युलम जो स्टॉक आहे कनेक्ट करणारा, आणि लास्ट आहे पार्स नर्वोसा. ह्या 3 पार्टपासून न्यूरो हायपोफायसिस जी आहे ती तयार होते. हे कळलं? ओके. तर या 2 पार्ट. आता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पोर्टल सर्क्युलेटरी सिस्टीम डायग्राममध्ये तुम्हाला दिसेल. पोर्टल सर्क्युलेटरी सिस्टीम दिलेली आहे आणि म्हणजे हायपोफायसियल पोर्टल सिस्टीम म्हटलेलं आहे त्याला. आणि इकडं ज्या दिलेल्या आहेत न्यूरो सिक्रेटरी सेल, तर त्या आता त्यांचं एक्झॅक्ट रोल काय आहे पुढे येईल, पण आता डायग्रॅमॅटिकली एकदा आपण समजून घेऊयात. याच्यामध्ये पोर्टल सिस्टीम जे आहे ते म्हणजे काय दाखवलेलं आहे, तर हायपोथॅलॅमसपासून अराईज होणाऱ्या ब्लड वेसल कुठपर्यंत येत आहेत, ॲडेनो हायपोफायसिस पर्यंत. आणि ॲडेनो हायपोफायसिस पासून पुन्हा या कुठे जात आहेत, हायपोथॅलॅमस पर्यंत. मला काय म्हणायचं, इथं सर्क्युलेशन फक्त 2च ऑर्गनमध्ये. त्या ज्या ब्लड वेसल्स तिथं दिसत आहेत कुठल्या कलरमध्ये आहेत, पर्पल कलरमध्ये दिलेल्या आहेत. तर त्या ज्या सर्क्युलेशन करणाऱ्या ज्या ब्लड वेसल आहेत त्या फक्त 2च ऑर्गनमध्ये सर्क्युलेशन करतायत, एक हायपोथॅलॅमस आणि दुसरा तो ॲडेनो हायपोफायसिस. त्याला म्हणायचं पोर्टल सिस्टीम. फक्त त्याच ऑर्गनमध्ये, मध्ये हार्ट इन्क्लूड झालं का नाही, त्या 2 ऑर्गनमध्ये सर्क्युलेशन होते. सो त्याला म्हटलं जातं पोर्टल सिस्टीम. त्या पोर्टल सिस्टीमचा रोल काय आहे, आपण मगाशीच बघितलं. हायपोथॅलॅमस काय रिलीज करतो, रिलीजिंग हार्मोन किंवा इनहिबिटिंग हार्मोन. मग हायपोथॅलॅमसनी रिलीज केलेले हार्मोन इथं आले पाहिजेत ना, मग त्यासाठी ती पोर्टल सिस्टीम आहे, ती ब्लडची सिस्टीम आहे. त्याच्यामध्ये हायपोथॅलॅमसचे हार्मोन रिलीज होतात आणि त्या ब्लडमधून ते कुठे येतात, या ॲडेनो हायपोफायसिस. आता पोर्टल सिस्टीम स्ट्रिक्टली फक्त ॲडेनो हायपोफायसिसमध्येच दाखवली आहे, न्यूरो हायपोफायसिसमध्ये दाखवली आहे का? हां. मग आता तुम्हाला दुसरा प्रश्न पडला पाहिजे, हायपोथॅलॅमसनी सिक्रेट केलेले रिलीजिंग फॅक्टर आणि इनहिबिटिंग फॅक्टर पोर्टल सिस्टीममधून कुठे येतील, ॲडेनो हायपोफायसिसकडे येतील आणि ही ग्लँड स्टिम्युलेट होईल किंवा इनहिबिट होईल आणि पुढचं सिक्रेशन करायचं की नाही ते ठरवेल. ह्याचं काय, न्यूरो हायपोफायसिसमध्ये कुठे पोर्टल सिस्टीम आहे, नाहीच आहे, कारण ही स्वतः कुठलाच हार्मोन तयार करत नाही. आता तिथं बघा, आय थिंक ग्रीन कलरच्या सेल दिलेत का, आणि त्या ज्या ग्रीन कलरच्या सेल आहेत तर त्या सेल स्टार्ट कुठे झालेल्या आहेत, हायपोथॅलॅमसमध्ये, करेक्ट, आणि एंड कुठे होतात त्या न्यूरो हायपोफायसिसमध्ये. सो इन शॉर्ट तिथं हे दाखवायचं आहे, हां, डायरेक्ट इथं रिलीजिंग आणि इनहिबिटिंग फॅक्टरची गरजच नाही आहे न्यूरो हायपोफायसिसला, कारण ही स्वतः कुठलाच हार्मोन तयार करणार नाही आहे. डायरेक्ट हायपोथॅलॅमसच हार्मोन तयार करेल आणि ते हार्मोन कुठे येतील, न्यूरो हायपोफायसिसकडे, आणि न्यूरो हायपोफायसिस ती नंतर रिलीज करेल. ॲक्च्युली रिलीज करणारी कोण आहे, न्यूरो हायपोफायसिसच आहे, पण तयार कोणी केलेले आहेत ते हायपोथॅलॅमसनीच तयार केलेलं. समजलं? ॲडेनो हायपोफायसिसच्या बाबतीत तसं नाही, ती सिक्रेट करणारे हार्मोन ती स्वतः तयार करते, ते इकडून आलेले नसतात. फरक कळला दोन्हीतला? समजलं इथपर्यंत? ओके. सो पिट्युटरी ग्लँड इज द स्मॉलेस्ट एंडोक्राइन ग्लँड विच इज लोकेटेड बिलो द हायपोथॅलॅमस इन द सेला टुर्सिका ऑफ sphenoid bone. Next, pituitary gland is made up of 2 parts, adenohypophysis and neurohypophysis. Adenohypophysis is connected to the hypothalamus with the help of portal veins, portal system. हां, ते बरोबर आहे. ते कनेक्शन न्यूरोहायपोफायसिस याला कनेक्ट झाले हायपोथॅलॅमसला, आणि ते कनेक्शन काय आहे, इन्फंडिब्युलम. हे बरोबर आहे, पण मी फंक्शनल कनेक्शन विचारते की हार्मोन्स एकाने सिक्रेट केलेले दुसऱ्याकडे कसे येतात. तर हायपोथॅलॅमसनी सिक्रेट केलेले रिलीजिंग किंवा इनहिबिटिंग फॅक्टर अँटेरियर पिच्युटरीकडे येतात, ॲडेनो हायपोफायसिसकडे येतात, आणि ते येण्यासाठी इथं काय आहे, हायपोफायसियल पोर्टल सिस्टीम आहे. आणि न्यूरो हायपोफायसिस स्वतः कुठले हार्मोन तयार करतच नाही, सो कुठल्या इनहिबिटिंग आणि रिलीजिंग फॅक्टरची गरज नाही. डायरेक्ट जे रिलीज करायचे आहेत ते हार्मोन कोण तयार करेल, म्हणजे ही रिलीज करणारे ADH, अँटी डायुरेटिक हार्मोन, तो ॲक्च्युली हायपोथॅलॅमस तयार करतो आणि कोणाकडे देतो, न्यूरो हायपोफायसिसकडे. ती स्टोअर करते आणि नंतर ती रिलीज करते. समजला? ओके. सो यावेळी हे पिच्युटरी ग्लँडचं स्ट्रक्चर आहे. समजलं का इथपर्यंत?